कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बापू अहो आता एकदा आसगावला जाऊन यावं असं वाटायला लागले बघा. हो त्यात काय मग हा अहो, राणी काढायची आणि जाऊन यायचं. असं किती वेळ लागतोय जाऊन यायला? एकदा काही इथलं सगळं मार्गी लागलं ना की मग जाऊ बघा आपण. खरंय विनायकराव. अर्ध्याच्या नापीच्या कामाची घडी बसली की आपण मोकळ. वय विनायकराव, अहो या सगळ्यात दिप्याचं आणि स्वप्नील सरांचं कामाकडे दुर्लक्ष झालं होतं, पण आता ते कामाकडे लक्ष द्यायला लागले. सगळं व्यवस्थित होईल. बापू अहो गेल्या महिनाभर तुम्ही जे काही सहन केलं ना त्याबद्दल खरंच मला तुमचं लय कौतुक वाटतं. अहो तुम्ही शेवटपर्यंत आशा सोडली नाही आप्पी येणार म्हणून. कसं आहे विनायकराव, बुडणाऱ्याला दिसेल ते हाताशी धरावं लागतं तरच त्याची जगण्याची आशा जिवंत राहते. आप्पे येणारच नाही असं मी म्हटलं असतं ना तर माझी जगण्याची आशाच संपली असती. हो बापू अहो मला वेगळीच काळजी लागून राहिली होती. हो नाही म्हणजे आप्पी येईल हे माहित होतं, पण अहो मन आहे शेवटी वाटेल तिकडे झोका घेतो. विनायकराव, हा बापू. अहो कधी कधी वाटायचं आपल्या वाट्याला जे काय आलं ना त्या अर्जाच्या वाट्याला अजिबात येऊ नये. हो नाही नाही विनायकराव, अहो आपल्या आधी बायकोनं जाणं हे काय दुःख असतं आयुष्यातलं, आपल्यापेक्षा वेगळं कोण सांगू शकणार आहे. सुषमा गेल्यानंतर मी अगदी खचून गेलो होतो. आपली आणि दिप्याकडे बघून जिवंत होतो बघा. नंतर अर्जुन, तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि जगण्याला वेगळी दिशाच मिळाली. हा बापू आप्पीचं काम असं आहे ना की ज्याच्यात धोका नाकारू शकत नाही. पर बापू आप्पीनं आता काळजी घेतली पाहिजे बरं का. अहो किमान तिनं अमोलचा तरी विचार करायला पाहिजे. बरं झालं तुम्ही विषय काढला. या विषयावर मी तिच्याशी बोलणारच आहे. हो बापू अमोल आता वाढत्या वयाचा आहे. हो या वयातच त्याला त्याच्या आई बापाची खरी गरज आहे. काम काय हायच हो, पण आता आप्पीनं अर्जुन कुटुंबासाठी वेळ द्यायला पाहिजे. होय, अहो त्यांना काही समजून सांगायची गरज नाही. दोघं पण समजूतदार आहेत. पण विनायकराव, अहो दोघांना पण कामाशिवाय काहीच मोठं वाटत नाही. ही पहिल्यापासून त्यांची वरड आहे. होय ह्याच्यावर काहीतरी उपाय काढायला पाहिजे बाबा. अहो आपली वय झाली आता. हा ह्यांच्यावर आपण कुठवर लक्ष देणार. होय हो, या औषधा गोळ्यातनं वेळ मिळेल तवा ना पुढचं काय सांगता येतंय आपल्याला. बापू एक काम करू, आपण ना दोघांना बी सांगू की तुम्ही तुमच्या कामातनं कुटुंबासाठी थोडा वेळ राखीव ठेवला पाहिजे. आणि त्यावेळी ना आपण त्यांना कामाचं नाव काढू द्यायचं नाही. बरोबर आहे तुमचं. आणि अजून सांग की जिथं धोका असेल तिथं जास्तीची कुमक आणि सुरक्षा असल्याशिवाय धोका पत्करायचा नाही असा नियमच घालून देऊ दोघांना. हा एक मात्र खरं बरं का बाप, पोरांनी आपलं जीवन सार्थकी लावलं. आप्पीनं ना इथवरचा प्रवास रडत नाही तर लढत केला. अर्जुनचं तर काय वेगळं आहे विनायक. आईचं छत्र डोक्यावर नसताना पोरानं भविष्य घडवलंच की. हा आता अर्जाचं डोकं जरा सनकी आहे, त्याच्या वागण्यामुळं काही गोष्टी बिघडत गेल्या बापू. नाही नाही विनायकराव, आता आपण त्या विषयावर न बोललेलंच बरं. कसं आहे, थोडस लांब राहिल्याशिवाय पण वड लागत नाही माणसाला. तुम्ही मला सांगा, किती भांडले असते, किती वाद झाले असते, पण आप्या आणि अर्जुन एकमेकांशिवाय वेगळे राहिले असते का? खरंय खरंय. आता दोघांनी मिळून ना अमोलला मोठं करा. आता आपण काय हाय काय नाही काय. अहो विनायकराव, असं का बोलताय तुम्ही? अहो परतुंड बघायचे तर आपल्याला अजून. हा अहो लेकरांचं एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना नसता विचार कशाला करायचो? नाही बाप, अहो किती म्हटलं ना तरी शहरामध्ये श्वास हा पिंजऱ्यात कोंडल्यासारखाच असतो. त्याला जर का मोकळा करायचा असेल ना तर गावाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. अहो तिथं गेल्यावर आयुष्याची 4 वर्षे कमी नाही वाढणारे नक्कीच. कसं भारी बोलला. अहो जाऊ की गावाकडे, त्यात काय एवढं. आणि पार्टनर, अहो विसरला काय, शेती आहे आपली तिकडं. मला जर का तुम्ही शेतात नेणार असाल ना तर परतुंड बघितल्याशिवाय राहतच नाही बघा मी. विनायकराव, अहो मागं वळून बघताना मला काय काय गोष्टी अगदी अशक्यच वाटते. तो तुम्हाला सांगतो, एक काळ होता ज्या दिवशी मी
आपल्यासाठी पुस्तकं घ्यायला दुकानात गेलो होतो. हो, पैसे अपुरे पडले म्हणून दुकानदारानं मला पुस्तकच दिली नव्हती. हताश झालो, पण दुकानदाराला म्हणलं मला काहीतरी काम सांगा. तो म्हणला आमची पुस्तकाची पार्सल रात्री रेल्वेने येतात, तेवढी आम्हाला पोच केली तर तुमच्या लेकीची पुस्तकं देतो. मला लय बरं वाटलं. मी ती रेल्वेतली पार्सल राणीतनं त्या दुकानात पोच करायचो. विनायकराव, एक दिवस आमच्या दिप्यानं त्या पुस्तकाच्या पार्सलवर पाणी सांडलं. भिजलेली पुस्तकं बघितली आणि दुकानदारानं मला सांगितलं की परत नका आणू आमची पार्सल, अशी भिजवताय पुस्तकं तुम्ही. अहो बापू, खाणाऱ्याला मिळत जातं म्हणतात ना, ते चुकीचं नाही बघा. अहो कुणी किती आपलीला पुस्तकापासून लांब ठेवलं असतं ना, तरी पुस्तकाने तिचा शोध घेतला असता. अहो, पोरगीच आहे आपली तशी. खरंय, मेहनत, जिद्द, चिकाटी माझ्या आप्पीच्या अंगी होतीच हो. मी काय फक्त निमित्त मात्र. सगळं यश माझ्या लेकीच आहे. हा बापू, आता पोरांचा आनंद बघावा एवढीच इच्छा आहे बघा. हा, स्वप्नील आणि रुपाली बद्दल जरा काळजी वाटते. का हो विनायकराव? बापू, अहो अर्जा काय पहिल्यापासून मिळवून खाणाऱ्यातला आहे हो. पण स्वप्नील पहिल्यापासूनच शांत. त्याच्या पदरी देवानं एखादं मूल टाकलं असतं ना, तर माझी काळजी मिटली असती हो. स्वप्नीलच्या स्वभावामुळे असेल, मी अर्जापेक्षा कणभर त्याच्यावर जास्त जीव लावला होता. हा, पण आता त्याचा वनवास बघितला ना की काळजी वाटते हो. विनायकराव, असं का म्हणताय? आता सगळं चांगलं होतंय ना. पांडुरंग बघतोय, त्याच्या मनात काहीतरी असणार नक्की चांगलं. बघा तुम्ही, सगळं चांगलं होईल. बर, चला, उशीर होतोय, झोपूया. चला. अमोल, बास झालं आता. मला बरं वाटतंय. बास झालं. किती लागले ग तुला? तू स्वतःची काळजी घेत जा ना. ती लोक वाईट होती ना बाळा, म्हणून मला असं झालंय. अमोल बाळा, आणि तुला आपल्या माचा स्वभाव माहितीये ना. एखादं काम करायचं मनात ठरवलं की ते काम पूर्ण झाल्याशिवाय शांत बसायचं नाही. काम? अर्जुन, अरे कामावरून लक्षात आलं माझ्या. अर्जुन, अरे कलेक्टर ऑफिसला किती काम पेंडिंग असेल. मला लवकरात लवकर गेलं पाहिजे आणि सगळी कामं पटापट संपवली पाहिजे. आप्पे, मी आहे ना, तू टेन्शन कशाला घेतेस? हळूहळू करू आपण. हो अर्जुन, तू आहेस माझ्यासोबत, पण काम तर मला करावं लागणार ना. आप्पे, मी काय म्हणतोय तुला की अगदी माझ्या झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.